स्वयंपाकाच्या कढया खूप काळपट आणि तेलकट झालेल्या होत्या. मी थोडं त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं होतं. तर म्हटलं चला आपण वळूया आता आपल्या भांडींकडं थोडं लक्ष द्यायचं व व्यवस्थित त्यांना घासायचं. ही भांडी मी कधी कधी चुलीवर पण यूज करते. मधल्या काळात माझी खूप फजिता व्हायची, त्यामुळे मी थोडं भांड्यांकडे दुर्लक्षच केलं होतं. आणि तसंही चुलीवर भांडी वापरून भांडी तर लवकर खराब होणारच. तरी पण बघा आता तुम्ही मी त्याच भांडीचा कसा कलर पलटवतो. माझ्याकडे 2 कढई होत्या, एक मोठी आणि एक छोटी. त्या कढईमध्ये मी अर्धी कढई पाणी टाकून घेतलं. त्या पाण्यामध्ये मी टाकलं मीठ, सोडा, त्यात लिंबू पिळून घ्यायचा, उरलेला लिंबू पण त्यामध्ये टाकून द्यायचा. तुमच्याकडे लिंबू नसल्यास तुम्ही सिरकाही टाकू शकता. त्यानंतर मी घेतला आहे आपण भांडे घासतो तो एक्सपर्ट साबण, थोडासा साबण पण त्यामध्ये टाकून घ्यायचा. दोघं कढई एक मध्ये एक टाकून घ्यायची. माझा तावा पण काळा झाला म्हणून मी तोच तावा वरतून ठेवून 10 ताव्याने ते दोघी कढया झाकून ठेवल्या. नंतर गॅस बंद करून थंड झाल्यावर इटकर मी फोडून घेतली आहे, त्याचा भुगा केला आहे व तारीच्या घासणाने असे स्वच्छ घासलेले आहे. तुम्ही बघू शकता माझ्या दोघी कढयांचा कसा कलर पलटलेला आहे. ही प्रोसिजर हप्त्यातून एक वेळ जरी तुम्ही केली ना तरी तुमच्या कढईंचा कलर असाच सदा चमकेल. हो, मी तर करेलच. माझंही थोडं दुर्लक्ष झालेलं होतं, पण तुम्हीही करा आणि अशा आपल्या कढया चमकवा. चुलीवर वापरून देखील या कढईचा कलर पलटवलेला आहे. तुमची कढई अशीच चुलीवर खराब होत असेल तर तुम्ही पण तुमच्या कढईचा असाच कलर. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक कमेंट करून सांगा.